शिवानी साळुंखे, आपण पाहताय न्यूज 99। आत्ताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पाहूयात सविस्तर। कुठलाही एका जाती धर्माला पंथाला असं न मानणारा असावा। त्याच्यामुळे आणि याच पक्षाकडून मला काही वर्षांपूर्वी ऑफर आलेली होती, पण मी काही कारणास्तव ती टाळली। पण आता त्या पक्षातले वाईट प्रवृत्तीचे लोक निघून गेलेले आहेत, त्यामुळे काहीच हरकत नाही। त्यामुळे मी लवकरच येत्या 4 तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूळ शरद पवार गट याच्यामध्ये पवार साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन। तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे की मला मायक्रो फायनान्स सारखे गरीब गोरगरीब पीडित असतील, शेतकरी असतील, यांच्यासाठी झटण्याचं पक्षाकडून थोडी मुभा मिळाली तर मला ती आंदोलनं तडीच नेता येतील। आणि मायक्रो फायनान्स हा विषय असा आहे की आता आपले पत्रकार बांधव तुम्ही आहात, तुमच्या जर घरामध्ये भगिनींना कोणाला लोन घ्यायचं झालं तर ते 11% मिळतं, बरोबर आहे? 11 पेक्षा तर जास्त नाही। आणि जे गोरगरीब माझ्या भगिनी आहेत, जे त्यांना शेत पण नाही, शेतात कामाला जातात, आपल्या घरी धुणं भांडी करायला समजा कोण येत असेल तर त्यांना लोन किती टक्क्याने मिळतं? 18 ते 24% मिळतं। आणि मग फायनान्सवाले त्याच्यावर दंड बसवत ते 30% नेतात। असं त्या काळात भारतभरामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये साधारण 1.5 लाख कोटी होते। तो आकडा आता मी काढला तर तो 4.5 लाख कोटीच्या वरती गेलेला आहे। तो आमच्याकडून सर्वसामान्यांकडून जो जास्त व्याजदर घेतलेला आहे तो व्याजदर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला मुभा मिळावी, हे असं आंदोलन इलेक्शन झाल्यानंतर सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली करावं अशी माझी ती विनंती राहील। आणि त्या पद्धतीने इलेक्शन जसे होतं तसं त्या आंदोलनाला देशभराचं आंदोलन आहे, कारण तो केंद्रात कायदा बदलावा लागणार आहे। ही विनंती आहे। आता याच्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मनसेतून ज्यावेळेला मनसे हा पक्ष सोडला त्यावेळेला तुम्ही घोषणा केली होती, मनसे कुटुंबाचाच एक हिस्सा माझ्या, बरोबर? मनसे माझ्या कुटुंबाचा हिस्सा, पण माझे गोरगरीब जर हजारो संख्येने माझ्याकडे येतात, माझ्याकडे ढीग असायचा अर्जांचा, पत्रांचा पहिल्यापासून, मग त्यांना जर न्याय नाही देऊ शकला कोणीच नाही न्याय दिलाय। मी मनसेवर काही टीका टिप्पणी करतोय असं नाही म्हणत आहे, पण मी पक्ष सोडला, पण आंदोलन तर चालू ठेवायला पाहिजे होतं किंवा त्यांना न्याय मिळायला पाहिजे होता, आजपर्यंत मिळालेला नाही। मग आता न्याय तो कुठून मिळू शकतो? तर आता रंग बदललेला आहे ध्वजाचा तिथला, म्हणजे धोरण कळलेलं आहे, मग मी कुठं काम करू शकतो? ज्या सर्व जाती धर्मांना मानणारा पक्ष आहे, 18 पगड जातींना घेऊन चालणारे पवार साहेब आहेत, सर्व जाती धर्मांना मानतात, त्यामुळं माझी भूमिका ही मला माझ्या माता भगिनीला फक्त मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून न्याय नाही द्यायचा आहे, मला एक ट्रस्ट पण फॉर्म करतोय आणि त्यांच्या हाताला पण काम द्यायचं आहे। आणि ज्या काही शासनाच्या, जसं मी हे सांगितलं 2020 योजना, मोतीबिंदूचे 1.25 लाख आपण ऑपरेशन्स केले, तशा बऱ्याच योजना आहेत, त्यांना प्रभावीपणे राबवायचं। कारण ह्या मायक्रो फायनान्सच्या लढ्यामध्ये हजारो माता भगिनी माझ्यावर जोडलेल्या आहेत, ते प्रेमाने दादा म्हणतात, एक भावनिक नातं निर्माण झालेलं। तर सर्व योजनांचा, शासकीय योजना त्यांचेच पैसे आहेत, कर रूपी भरलेले, ते त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे। त्याच्यासाठी कुठला तरी पक्ष हवा, पण हा पक्ष मला सर्वात योग्य वाटतो। राजकारण हे पहिल्यापासून समाजकारणाबरोबर जोडल्यामुळं आपण कितीही समाजकारणात राहिलं तरी इलेक्शन आलं, कुठल्या ना कुठल्या पक्षाला सपोर्ट करून काय होतं, शासकीय ज्या योजना आहेत त्या राबवल्या गेल्या पाहिजे। कुठंतरी बाबा फोन झाला पाहिजे, कलेक्टर आहे, तलाठी आहे, काय आपण फोन करतो, सगळं होतं, पण ज्या मेन योजना आहेत, ज्या मंत्रालयाच्या लेवलला आहेत, केंद्रातल्या लेवलला आहेत, त्याच्यासाठी पक्ष गरजेचा आहे। पवार साहेबांचं काय, आता सर्व जाती धर्मांना मानणारा पक्ष आहे, तिथं आपले विचार म्हणजे ज्याला म्हणतात ना, त्या फ्रेम मध्ये आपण बसू शकतो। ही भूमिका मी एकटा नाहीये, माझ्या बरोबर खूप हजारो संख्या आहे। आता मी माझे राहतो पिरवाडीमध्ये, तर ज्या वेळामध्ये ईद असते तर 27वा रोजा माझा डन असतो, अख्खा रोजा पाळतो। सकाळी उठल्याचा पहाटेचा तो मंत्र त्यांचा जो असतो तो जाप करतो, अख्खा इथून की न गिळता तो संध्याकाळी त्याच्यानंतर तो मंत्र म्हणून मग तो उपवास सोडतो। आता अन्न नाही ग्रहण करत म्हणून, नाही तर ईदला आहे असे झालं मुस्लिम समाजाचं। बौद्ध समाज, मुंबईमध्ये मी ज्या वेळेत पहिला माईक हातामध्ये घेतला, मुंबईमध्ये मी अपक्ष लढलो होतो, 3 मतांनी सीट पडलेली होती। एक साताऱ्यातला तरुण 6 महिन्यामध्ये एवढी मोठी क्रांती तिथं करू शकतो। मुंबईमध्ये महानगरपालिकेला अपक्ष लढून 3 मतं कमी होती, अख्खा बौद्ध समाज माझ्या पाठीशी होता।
बौद्ध पौर्णिमेला माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण झालं होतं. मी त्यावेळेस सायंटिस्ट होतो, रिसर्च मध्ये काम करत होतो, लेक्चरर होतो. त्याच्यानंतर समाजकारणामध्ये आलो. समाजकारण करताना काय होतं की कुठेतरी दाबादाबी काहीतरी होतं, त्यामुळे काहीतरी हवं. मग लोकांच्या प्रतिसादामुळे, त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष अर्ज भरलेला होता. राजकारण असं नाही की मी साताऱ्यात आलो आणि मग समाजकार्य केलं आणि मग राजकारणात आलो. मी इलेक्शन लढलेलं आहे, म्हणजे बाबासाहेबांनी अधिकार दिलाय, कोणीही लढू शकतं. मी अपक्ष लढलेलो होतो आणि 3 मतं फक्त कमी पडली होती प्रस्थापितांच्या विरोधात. 6-7 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या किंवा असं काय झालं की तुम्ही नाव बदललं? अध्यात्मामध्ये कलियुग आहे. संदीप म्हणजे अंधारामध्ये एक लावलेला दिवा. चांगलं आहे ना, संदीपने पण चांगलं काम केलं, संदीप नाव घेऊन मी, बरोबर की नाही? पण ह्या कलियुगामध्ये परमेश्वराचं नामस्मरण कोणी करणार नाही, बरोबर की नाही? मग जर माझं नाव घेतलं तर माझ्या हजारो माता भगिनी, शेतकरी माझं नाव, बाबा हा आडनाव तरी घेतलं महादेव, झाला एक जप. रकुल कार्तिकेय म्हणलं, पार्वती म्हणलं, महादेव म्हणलं, हे माझं पूर्ण नाव झालं ना त्यांच्याकडून जप. इनडायरेक्टली आपण परमेश्वराची सेवा करून घेतोय. मग अडचण काय? नाम बदला आहे, काम नाही. अध्यात्मामध्ये काय तुम्ही सॅटिस्फाईड नाही का? परत हा मार्ग नाही, अध्यात्म अखंड चालू आहे. आणि जे अन्नत्यागाचं व्रत आहे ते माझं अखंड चालू आहे आणि ध्यानधारणा रोजची चालू आहे माझी, आणि आधीही चालू होती सर. मला तेच म्हणायचं आहे, त्याच्यामध्ये एवढा परमानंद आनंद मिळत असेल तर मग तो सोडून परत इकडे कशाला? सर, माझ्या माता भगिनींना, माझी ज्यांना परिवार मानून आम्ही लढा उभा केला, तर त्यांच्या जर अडीअडचणी आपण जपमाळ घेऊन बसायचं आणि माझ्या गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. एक फक्त घटना सांगतो तुम्हाला, अशा बऱ्याच घटना आहेत. एक उदाहरण देतो. एक व्यक्ती आहे सर्वसामान्य, कुणाच्या तरी घरी कामाला जाते किंवा कुणाच्या तरी शेतात कामाला जाते. त्या माऊलीच्या नावावर आता 4-5 फायनान्स कर्ज आहे, 50,000 30,000 झाले, 2-2.5 लाख रुपये. म्हणजे ह्यांनी रोबोट केलेले आहेत माझ्या माता भगिनींना. आणि मोठ्या मोठ्या सभा घेऊन हे लोक हे सांगतात, आम्ही एवढ्या म्हणजे 8 लाख कोटी महिलांना मदत केली असं सांगतात. पायावर उभं नाही केलंय तुम्ही, त्यांना अख्खं शरीर रोबो करून ठेवलंय. ज्यांना 11% तुम्ही दिलं पाहिजे, हे काय मानले आहेत का आमचे लोक? पळून जातील पैसे घेऊन? नाही ना. मग काय फक्त ह्यांचा त्या कायद्यामध्ये त्यांनी तरतूद काय केली की मॉर्गेज नाहीये यांचं, विना मॉर्गेज, बिना तारून कर्ज देतोय म्हणून 18% ते 24% घेऊ शकतात. मग त्यांनी 18% ते 24% 2.5 लाखाचा हिशोब काढा सर. मग तिने जेवढं काम करायचं ते सगळं त्या फायनान्सवाल्यांना द्यायचं, असं वर्षानुवर्ष चालू आहे. हे थांबवायचं आपल्याला. मग ते थांबवणं पण ईश्वरी सेवा नाहीये का सर? राष्ट्रवादीचा म्हणजे तुमचं नेहमी सहकार्य लाभलेलं आहे. माझं 6.5 वर्षाचा जो काही गॅप पडलेला आहे त्याचं पहिलं कारण देतो. तुम्ही म्हणाल नेहमी सामान्यांसाठी लढणारा, सामान्यांच्या हाक्याला धावून जाणारा व्यक्ती आपल्या जिल्ह्यामध्ये होता आणि तो 6.5 वर्ष का नव्हता? तर त्याच्यासाठी माझी लेकरं लहान होती तेव्हा, आता मोठी झालेत, माझ्याही पेक्षा उंच झालेत. माझे कनिष्ठ धाकटे चिरंजीव आहेत, मोठ्या याच्यापेक्षा मोठा झाला, पण लहान होते खूप. आणि सिंगल पेरेंट असल्यामुळे मला त्यांना वेळ देणं गरजेचं होतं. एकदा आंदोलनातून आलो होतो उशीर, आणि त्यांनी सांगितलं की पप्पू आम्हाला तुमची वेळ हवी आहे, गरज आहे. आणि मग तो वेळ मी माझ्या लेकरांना लहानाचं मोठं करण्यामध्ये, त्यांना चांगले संस्कार घडले पाहिजे. मी स्वराज्य प्रतिष्ठानला, जिल्ह्याला, सामान्यांना माझं कुटुंब मानून मी काम केलेलं आहे. मग फक्त लहान असल्यामुळं लेकरांना लक्ष देणं माझं कर्तव्य होतं, सिंगल पेरेंट असल्यामुळे. आणि त्या वेळाचा सत्कारणी वेळ कसा मार्गी लावा म्हणून मी 6.5 वर्ष कडक अध्यात्मात होतो. 4.5 वर्ष झालं अन्नग्रहण नाही केलेलं आहे. अखंड उपवास चालू आहे माझा. त्यामुळे तब्येत आधीची आणि आताची फरक आहे. पायात चप्पल नाही घालत साधारण 2.5-3 वर्ष झाले. एक नवस बोललाय, पण माझा अन्न त्याग हा माझा आयुष्यभरासाठी ठेवलेला आहे. जे उपवासाला चालतं तेवढंच खातो. आता मी 2008 पासून इथं. आणि दुसरं एक महत्वाचं सांगायचं की ह्या अध्यात्माच्या ह्याच्यामध्ये मी माझं नाव, मिडल नेम, सरनेम सगळं चेंज केलेलं आहे. माझं नाव रकुल कार्तिकेय पार्वती महादेव आहे. सरनेम माझा महादेव आहे. नावाने मला संबोधावं. गॅझेट ऑफ इंडियामध्ये तिथे तसं केलेलं आहे. आणि माझे सर्व डॉक्युमेंट्स, माझे आधार कार्ड, पॅन कार्ड, अकाउंट 3 वर्षापासून तसेच आहेत.
तेव्हा माझं नाव रघुल कार्तिकेय पार्वती महादेव. हळूहळू सवय होईल. आणि पत्रकारांनी आम्हाला खूप सहकार्य केलंय. म्हणजे आता माझं सामाजिक जीवन तुम्हाला माहिती आहे. तुमच्या सर्वांच्या मदतीने मी एवढा मोठी भरारी घेऊ शकलो की राज्यभर माझं नाव झालं किंवा दिल्लीपर्यंत माझ्या त्या वेळातल्या प्रतिष्ठानच्या शाखा कर्नाटकात 2,500 मावळ्यापासून दिल्लीपर्यंत. आता तिथं नृत्याचे त्यावेळेस लोक नृत्याला होते. माझ्याबरोबर प्रत्येक शाखेला उद्घाटनाला यायचे. मी प्रामाणिकपणे सहकार्य मला सर्वांचं लाभलं. फक्त साताऱ्याच्या गादीसाठीच नाही तर मी जीवा महालेंच्या वंशजांना शोधून काढणं, त्याच्यानंतर दीपक प्रभावळकर सरांचा मला त्याच्यात मदत झाली, खूप मदत झाली. तानाजी मालुसरेंचे वंशज मला येऊन भेटले. शिवप्रभूंनी ज्या वेळात तानाजी मालुसरेंच्या पालखीला खांदा दिला त्या वेळात शिवप्रभूंनी स्वतःच्या छातीवर असणारी कवड्यांची माळ जी शिवप्रभूंनी तानाजी मालुसरेंच्या देहावर ठेवली होती, त्यांच्या गळ्यामध्ये घातली होती पालखीवर, ती माळ घेऊन बाळकृष्ण त्या वेळात आले होते. बाळकृष्ण मालुसरे मला भेटायला आणि त्यावेळेस ती माळ माझ्या हातात दिली. म्हणजे तुमचं कार्य मी पाहिलंय, तुमचं शिवभक्ती पाहिलेली आहे, तर तुम्हाला ते डिझर्व करतं. माझ्या हातात दिली, मी नमस्कार केला आणि काय म्हणजे जसं शिवभक्ती आणि तानाजी मालुसरेंची स्वराज्यावर भक्ती होती ती भक्ती कुठं तरी आपल्या अंगात संचारते असं ते मला फिलिंग झाली. 5 मिनिटं नमन केलं आणि पुन्हा ती माळ त्यांच्याकडे मी दिली. अशा पद्धतीने मी काम करत आलोय. शिवभक्ती, स्वराज्यावर प्रेम, आपल्या सर्वसामान्यांसाठी कष्ट करत आलो. साधारण 2020 ही त्यावेळेस केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. एक स्कीम होती 2020 म्हणून. सरकार बदलत चालली, सगळं चाललं, पण मी माझी योजना थांबवली नाही. योजना काय होती की 2020 पर्यंत भारत देश मोतीबिंदू मुक्त करायचा. मग आपण त्याच्यामध्ये सक्रिय योगदान दिलं आणि आपल्या जिल्ह्याचं दायित्व आपण घेतलं की आपण जिल्हा मोतीबिंदू मुक्त करायचा. आणि मग त्याच्यामुळे मी त्या वेळात साधारण गावोगावी शिबिरं घेतली आणि कुठं परमनंट शिबिरं राहतील तर वाईमध्ये आणि मल्हारपेठमध्ये, पाटणमध्ये मधुकर जाधव यांनी खूप सहकार्य केलं. तर आपले पाटण तालुक्यामध्ये 80,000 मोतीबिंदूचे ऑपरेशन 2008 पासून आज ताब्यात झालेली आहे. म्हणजे इतकं छान आपल्या माध्यमातून काम झालं. 25,000च्या पेक्षा वाई तालुक्यात झाली आणि उर्वरित जिल्ह्यात 1.25 लाख लोकांच्या डोळ्यांना आपण चांगली दृष्टी देऊ शकलो आणि एका ऑपरेशनला 10,000 खर्च येतो. 1.25 लाख झाले, त्याचा रेकॉर्ड पण आहे आपल्याकडं. त्याचा कधी म्हणजे राजकारणासाठी त्याचा मी कधी वापर केला नाही. त्याच्यानंतर आंदोलन असतील, जे आपलं विजेचं आणि पाण्याचं आंदोलन गाजलं, म्हणजे त्यावेळेस लोक पत्रकार माझ्याबरोबर असायचे, शाखा उद्घाटन म्हणायचे किती वेळा विजेचं पाण्याचं, म्हणजे लोड शेडिंग जोपर्यंत बंद होत नाही ना तोपर्यंत ते चालू राहणार. त्याच्या वेळात त्या आंदोलनाने इतकं त्या विजेचा पाण्याचा मुद्दा परमेश्वराच्या कृपेने, आशीर्वादाने ह्या मुद्द्यातून आलेला होता आणि त्यांना तुम्ही सर्वांनी खूप सहकार्य दिलं, जिल्ह्यातल्या लोकांनी सहकार्य दिलं. एवढी ताकद उभी झाली की आपण हजेरीमाळ भरू शकलो. आता ठीक आहे, दुसरा कोण तिथं म्हणजे संग्रहालय झालं दुसरं होऊ शकत नाही, पण गर्वाने नाही सांगत, पण एक सर्वसामान्य कुटुंबातल्या एक शिवभक्त मावळ्याची ताकद काय असते तर तो हजेरीमाळ भरू शकतो. यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट याच्यामध्ये मी प्रवेश करत आहे. कुठं प्रवेश होणार आहे आपला? जिल्हा परिषद मैदानावर सायंकाळी 6 वाजता. किती कार्यकर्ते असणार आहेत? हजारोंच्या संख्येने. आणि आजपासूनच मी कामाला लागतोय हजारोंच्या संख्येने. आणि मला 6.5 वर्षाचा गॅप असल्यामुळे अध्यात्माचा, त्याच्यामुळे मला भेटता नाही आलं होतं. तर आजपासून गाव बैठका सुरू आहेत. तर मी आजपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार सुरू करतोय. तुतारीचं रणशिंग फुंकायला आजपासूनच सुरुवात.